या या होय हो ती मोबाईल राहू द्या किती कोंबड्या बोलवा की जरा तुझं काम आहे बोलव की तेवढं पण ओळख नाही का तुझी आली आली एवढ्या कोंबड्या आहेत एकच तुझ्या ओळखीची वेग थांबा तिकडं खायचं अजून येत्या होय ग संध्याकाळी करू की बेथ्याचं एक काप होय मग कोंबडी खायची मग तिथं मी दिवस रात्र त्यांना जपते हा मग तू जपते म्हणून तर म्हणतोय की एक काप घे नाही नाही आणि मी तर बिबडी नाही कापायची मी दिवस रात्र त्यांचं बघते आणि मी दिवस रात्र तुला जपतो त्याचं काय नाही होय काय जपताय दिवस रात्र पाटलाच्या वाड्यावर पडीक असता की तुम्ही अगं तुझ्यासाठीच जातो ना मी काय लोकांसाठी जातोय तेव्हा मग माझ्यासाठी जाता नाही नाही कोंबडी कापायची नाही अगं आज एकच अजिबात नाही म्हणले मी यंदा कोंबडी कापायची नाही अजिबात नाही कापायची म्हण चिकन आणू का अर्धा किलो नाही मी नाही करत तिने डाळ घरात खावा डाळ गुळ काय कधीतरी का कधीतरी नाही म्हणलंय मी खोडखो बस बस आमच्या कोंबड्या अरे बस अरे थमकीला का कोंबड्या बोलू दे अरे बस किती आमच्या कोंबड्या आहेत हाय की माहित मला का मग तुमच्या एवढ्या येत अरे काय धरून बिरून याचं होय रंगे होय अयो ती मी दिला होता ना तो काळा कोंबडा होय आप्पा तुम्हीच दिलेला आहे आणि इकत द्यायला आलो तुला कोंबडा अरे मी आमच्या घरी कोंबडी बसवली ती त्यातनी पिलू आणून दिलं होतं तुला काय माहित आहे घरचं मला सगळं बघायला लागतंय घरचं होय रे तुला लगेच बरं कळला की मी दिलेला कोंबडाच निघाला म्हणून हा तो कसा वरती तू होता की काळा तू होता आणि तुला काय माहित बरं आज एक काम करू आज कार्यक्रमच करून टाकू होय होय आप्पा मस्त चांगलं तुम्हाला झणझणीत मटण करून अरे कार्यक्रम कोणाचा पण कोंबड्याचा मागाचपासून मी वराडतोय एक कापू काय म्हणली का अरे रंग्या तुला कळतं का नाही एखादा पाहुणा घरी आला आणि कापाव का लगेच तुम्हाला पाहुणा आहे का आमचा? अरे पण तुम्हाला दोघात सरळ का एखादा माणूस असा असू द्या की त्यांच्या नादान तुम्ही बी खाता हा चल उठ तू जरा जा चहा ठेव हा चांगला चहा ठेवा किती वेळ झाला तुला चहा ठेव म्हणतोय हा? आता बरं लगेच मस्त हे लगेच झालं. चहा ठेवा बरं का होय आप्पा. काय नाही तुझा आमची साखर संपली उठ खुर्च्या बिडच्या टाकल्या तुझा लय भारी असतो हा बरं तू का आम्हा पुरताच गोड बोलतो नाही एक काम हा, करायचं बोल. काम करतो पाटला तू काय काम करतो? सगळे व्यवस्थित आहे आणि तुझ्या होय हो हा, बोल जरा की. इकडे येता का बोल. जरा इकडे येता का मी का अरे तू बस बायको माझी मी बघीन तू कशाला लय होय होय करतोय? मी का नाही तुम्ही बसा तुम्ही इकडे या. तू घरात चल तुम्ही इकडे तू या. घरात चल ठेवला का नाही चहा तू अजून होय चहा ठेवू का मग काय साखर आहे का मला सांगायचं कधी आणली असते मी लगेच दूध आहे का दूध काय वाजते हल्ला काय रंग्याला दूध अगं मारते कशाला आहे का? संपलंय खरं संपलंय. दूध आहे का इथं? कालवा कशाला करते माणसं आबरू जाते ना माझी नाही मग ते आधी कळू नाही का आबरू जाती तर आधी सांगायचं ना मग मी आणला असतं की 4 चौकात आबरू जाते ना माझी त्या आप्पाला सांगावं लागेल दूध मांजराने सांगितलं कशा आपल्या आबरू घालवायची जाऊ फार झाला का चहा अरे नाही ते अरे मांजरानं दूध असं सांडलं हा? मांजरानं दूध सांडलं आता आवाज नाही का आला तुला नाही काय आवाज आला मला नाही आला ना? अजिबात नाही आवाज अजिबात नाही आवाज नाही ऐक की आला. दूध सांडलं आता मग कोराच्या चालतच नाही नाही मला आता दुधाचा असू नाहीतर बिगर दुधाचा नाही तर कोर असू मला नाही चहा एक काम कर फक्त संध्याकाळी बघ तेवढं आलो संध्याकाळी नाही करतो नियोजन आता तुझा तुझ्या येऊ का मग अरे ती मांजराने केलं तर तसं काय बघतो नाही नाही बघत नाही येतो माघारी आलो हो, हो. एकच मिनिट ऐक ना. येतो संध्याकाळी लवकर अरे. जेव हा जेवण अरे जा तू बघतो मी काय हा, करायचं. हा. जा जा तू जा खायला का नुसतं चहा ठेव म्हणलं तर लका त्याने 4 भांडे हाणून मारले नुसतं चहा ठेव म्हणलं तर हिच्याकडे बघितलंच पाहिजे सोने
कुठे गेलती ग? गेलती माझ्या मैत्रिणीकडे. का? होय, मैत्रिणीकडे गेलती. आणि अभ्यास कोण करायचंय? ती करेल माझी मी कवा बी. तुला काय करायचंय? अगं तोंडावर परीक्षा आली सोने, जरा अभ्यासाचं बघ. ती करते माझी मी. मला काय यूपी काय ते एमपी का यूपीसी त्याची नाही परीक्षा द्यायची. अगं 4 वर्षांनी कॉलेजला जाशील मग. मग काय मग? अगं सोने, जरा अभ्यासाकडे लक्ष दे आणि जाती जरा त्या कोंबड्यांना दाना टाक जा. छी, मला नको तसलं काय सांगू. ती कोंबड्या आणि तू ते तुझं तू बघायचं. मला त्यातलं अगं इकडे लच काय बरं वाटतं का तुला? मम्मी मला का नाही तेवढं चांगलं चांगलं पीस काढून ठेवा. हो ठेवते की चांगलं मऊ पीस काढून तुला खायला म्हणजे घ्यायची चांगली. मऊच काढून ठेवा. मला मऊच आवडतात. जा दाना टाक. ते आप्पा येणार आहे संध्याकाळी जेवायला. जाऊ. तरीच म्हणलं येणारच असतं ते आप्पा काका जेवायला. तरीच म्हणलं का एवढी झाडून बिडून काढून घेती या. अगं सोने बाळा जा. मम्मी ती तुझं तू बघ. मला तसलं काय सांगू नको बघ. अगं सोने, पाहुणे येते जेवायला. जा, हट्टपणा करू नये. जा लवकर. मग मला काय करायचं? तिकडे तुझी तू बघ बाया. ती कोंबड्या आणि तू. मला नाही काय करायचं. बर मीच टाकते आता तांदूळ. मलाच घेऊन जावं लागल. पोरगी तर काय ऐकायची नाही अजिबात. बाई मलाच टाकावं लागल. तसं बी संध्याकाळी आप्पा जेवा येणार आहे. मस्त झणझणीत मटण करून घालते आप्पाला. एक अंड घातलंय हिने. संध्याकाळी कोंबडी आणि अंड एकदाच कापायचं. अगं हो एवढं तांदूळ सांडलं कसं व्हायचं? ओ तुमचं काय जातंय? काय केलंय तांदूळ एवढं चांगलं नीट करते? कोलम तांदूळ कोंबड्यांना चारून आली मी. कोलम आणि कोंबड्यांना रेशनिंगचं टाकत जा. का ह्याने काय होतंय? मी चांगल्याच जपती त्या कोंबड्या. चांगलं जप. तुम्ही कुठं चाललाय एवढा ताडा? मला पाटलांनी बोलावलं ते चाललोय बघ वाड्यावरती. पाटलांनी बोलावलं हिला कसं सांगू? पाटलांनी बोलावलंय. हा काय पाटलांनीच बोलावलंय ते चाललोय. काय पाटील काय? पाटलांनी वाड्या बोलावलं ते वाड्यावर चाललोय. अगं बर थांबा 2 मिनिट. काय आता काय काढलं? ही बादली घ्या आणि पाणी भरा ह्याच्यात आणि कोंबड्यांना द्या. कोंबड्याला पाणी पाजायचं आता. हा पाजा. मला वेळ एवढा दावा. बघितलं ना? अगं पाजतो पाजा लवकर. बायको कोण आहे? सदाना कदा कशी मारत असतेस ग? का घरातली बी जरा काम करावी. सारखं वाड्याव काय वाड्याव. जातो आता मी पाजतो पाणी. पाजा. मला पण तेवढंच पाहिजे. कोंबडी नेतो पाटलांनी बोला. काय अगं पाणी व्यवस्थित पाजतो. चमच्याने पाजतो. तू जा आता. बोलावले पिशवी आहे. पाटलीला पहिली कोंबडी घालतो खायला आणि आम्ही दोघं खातो. या कॉडी चावू नको. वरडू नको. मालकीने तिकडून गा बस. बघ कालवा करू नको. चांगल्या ठिकाणी नेतोय तुला. ते रंगीच्या तावडीतनं तुला सोडतोय. चल मम्मी त्या कोंबड्यांना सांग पहिलं. चाव लावलंय अगं त्यांनी. अभ्यास बी करून द्यायला. पप्पा पाणी टाकते ते त्यांना. पिऊ दे की पाणी. कुठल्या काळातनं पाणी पाजाय गेलं त्या कोंबड्याने चाव लावलंय. अभ्यास बी करून देत नाही. तिकडे अभ्यास करत बस. राहू दे. कोंबड्या काय नाही अगं पाणी पाजते त्यामुळे वराडतात ना. हो नीट पाजा नीट. हा नीटच बसते. न काळजी करत. तुला सगळं सांगून जमणार आहे का? तुझा आपण करतो बरोबर कार्यक्रम हे जण. काय करतोय? कोंबडी कुठे घेऊन चाललाय? तिकडे क्लिअर आहे ना. वरडू नको. आलंय घर जवळ आलंय आपलं. आता दुसरं आहे. आईला ह्या बाबा कुठं चाललाय बघू द्या मला. पाटलाच्या वाड्यावर चाललोय. बघितलं पाहिजे बर का. हे कुठं बघतो? इथं बसलेलं दिसतात. पाटल्याने कुठची द्यावं पाटाला देऊन चालणार नाही आवाज. हे तांदली व ह्या रंग्यानी कोंबडी. तरी मला वाटलं होतं काहीतरी गोळ आहे बर का. पाटलीने बुशी आणून दिली. वय बर
रंग्या रंगीपाशी जाऊन तुझा बेरंगच करायला होतो संध्याकाळनं. पाटलीनबाई रांग्या एवढं चोर पावलाने का आलाय? दरवाजा का बंद करतोय? आलं पाटलीन थांबा बाई बाई काय झालं? आणि अशी काय आणली? सरप्राईज कोंबडी होईल. आज संध्याकाळनं काय करा माहितीये का? बनवा. आज संध्याकाळी आपण दोघच खाऊन टाकू. रंगी रंगीचं जाऊ द्या हो. ती काय दुसऱ्यालाच खायला घालते सारखी. मला कोणच घालत नाही म्हणून मी तुमच्याकडे आणली. पाटील कुठे पाटील? झोपले तू का? का बसा. ही कोंबडी खुरडत होती. हा लय दिवसाला पाटलांना सांगितलं गौरव कोंबड्यानं वाटेल बी मला सांगत जावा तुम्ही. मी आणत जाईन आता इथून. हा बरं मी आता हे काय करते माहिती आहे? चांगला फ्राय बनवतो. चांगला बनवा. ए रंग्या इथं बसलाय खुर्चीवर. रानात जा. काय पाटलीन बाई मी राव एवढा कोंबडा आणून दिला तरी मला रानात जा म्हणताय होय. पाटील आहे, त्यांना म्हणावं किती मी झाला ना दादी. गाड्यासारखं राहायचं सोडून आला इथं पाटलीने लाही करायला. कोंबडी करून द्या ना ओरडत होते. पाटील उठलं नाहीत ना का नाही कोंबडी ओरडत. लका 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 पाटलीन बाई एवढा कारभार सांभाळते. एक कोंबडी साधीला का सांभाळायला नाही? पिशवीत कोण कोंबडी ठेवतं खुरावड्यात? हळू चेवचाव करू नको, शांत बस. तुझा बरोबर कार्यक्रम लावतो मी. भया कोंबडी का वराटली? आणि नवी जागा आहे म्हणून वराटली का काय मला कळा नाही. असेल खुरावड्यात जाते का? जायचंय मला. ते मागेल एक तर लय काम आहे. काही सांगा. अरे काय बने इकडं कुठं तुला कळतं का नाही? आहे ना यात काय काय बने यात काय वाजतं रे? पप्पा करतोय कॉका करते. कोंबडी दिसा नाही त्यात कॉका करते. कोंबडी आज मज्जा. चिका चिका मज्जाच. काय तुला काय तमाशात बिमाशात भरती व्हायचं नसते कुशाल होय ग? अरे काय बने तुला माहिती ना मला. अगे तुझ्यासाठीच आणली का? तुला माहिती ना माझा किती जीव आहे तुझ्या. मग एक काम कर, ही कोंबडी घे, सरपान बिरपान काढून ठेव. हा. तोपर्यंत आलोच मी लगेच. अरे काय बने इकडं कुठं? काम आहे माझं. मसाला बिसाला नको त्याला आणायला. हा आपला मसाला बिसाला घेऊन ये. हा. ते माझं सोन्या चाड करतोय माझा. जा लवकर जा. इथं माझ्या माग काय काम आहे माझी मलाच माहिती. मसाल्याच काय बनायला कळतच नाही. आणून दिलंय ती माझ्याकडे कोंबड. आणि कुठला मित्र का मैत्रीण येणार आहे काय माहिती जेवाय. मी बेताला चांगलं शिजून खायला घालते. एवढंच घेते एवढंच. ए छकुली आई कुठे घेऊन चालली तू? ते चालले होते घरी घेऊन स्वयंपाकाला. सोन्या कुठे या? ते सोन्या नाही मला माहित. बर ते सोन्याचं राहू दे. ती गायबानं कुठेतरी असेल. तू एक काम कर, पहिले पैसे माझं दे 300 रुपये. आप्पा हा. माझ्याकडे नाही तो आता पैसे. तू हे बघ मला काय लाडीगडीला किती घ्यावं? सांगून घ्या थोडं. तू लाडीगुडी लावायला प्रयत्न करू. पहिलं 300 दे. काय आहो आप्पा असं करतात का? नाही नंतर देते. 300 दे. मला लय काम आहे माझ्या माग. ही एकतर 300 दे. 300 दे. 300 दे. 300 दे. आता काय थांबा. हा दे. चल दे. चल दे. मला लय माझ्या माग काम आहे. पहिलं दे. एक काम करा. हा. पैसे नाहीत आता ते गोटे ठेवा. अरे गोट्या काय? लय मग गोटे आहेत. ए पोरे माझं काय वय वय गोट्या खेळायचं कुशाल. मला तू गोट्या देते या. गोट्या काम कर तू. मला 300 रुपये दे. माझं आपलं मला दे 300 दे.
अहो एक काम करा आप्पा, हा. माझ्याकडे आता पैसे नाहीत. हा. आमच्याकडे 600 वाली कोंबडी. 600 वाली कोंबडी 600 वाली कोंबडी पण 500 नाही की 500 नाही 300 द्यायला लागेल तुला. 400 तरी अजिबात नाही 300च. काय आहो आप्पा, 400. रुपया नाही माझ्याकडे पैसे द्यायला इथं मला अजून मला 300 रुपये द्यायला लागेल तुला. 350 दे. अजिबात इथं काय गायचा बेचा व्यवहार चालला वे. 300 रुपयात फायनल एकदम. बरं 300 तर 300. जा आपलं तेवढी कोंबडी चल घेऊन. ती धरून लगेच चल. आईला ते आपण ना मी कोंबडी दिली, पण ते आमच्या गायबांनी सकाळी कोंबडी मला आणून दिलती, त्याचा कार्यक्रम कराय. पण काय नाही, जाऊ द्या. मला पण छकुली म्हणतात. ते शेजारच्या काकूचं सारखं मांजर आमच्या घरी येऊन दूध पितय असताच कार्यक्रम करते. त्याला काय कळणार आहे मांजराचं आहे का कोंबडीचं आहे. मला पण म्हणतात छकुली. ऐक की मोठी ना चांगली पण. हा 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 मोठीच. नाहीतर तू देशील बारीक. नाही, कशाची नाही. काय आहे बघा. थांब 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 वजन मला बघू दे. हाय बऱ्यापैकी. थांब हे कशात देणार तू. थांब 1 मिनिट. तुला नाही कळत मी पिशवी आणली ना. हा. पिशवी टाक. थांब त्याचं पाय बांध नाही तर पळून जाईल. थांब रबर काढ. रबरनी बांध. काय आपदा काय अग बघा नाही तर टकुली ते जातो घेऊन. बरं तू ती बाकीच राहिलेलं 300 रुपये कधी देणार. काय आप्पा, कोंबडी घेतली की आता. बरं बरं असं ती लय तुला आणि हिशोब आप्पा, कर. मला जेवाय बोलवा. जेवाय. तुला जेवायला हा. तुला येड लागला काय. मला हे रंगीकडे घेऊन जायचं. आप्पा काय अगं म्हणलं कलर चांगला आहे ह्याचा. रंग चांगला आहे रंग. तुझा तू बघ बाकीच आता मला बघू दे. आता ही रंगीला हे चुप. हा चला. ओ पाटील कुठे चाललाय. तू गावात जरा ओ इकडे या, काम आहे जरा. आज गावात नाही तू अहो इकडे या आधी म्हणते ना. जेवण जरा बाहेर. जेवण हा. अहो बाहेरचं काय खाताय. मग? आज तरी चांगलं बनवते मी. फ्राय काय बनवलं घेतलंय? कोंबडीचं फ्राय बनवणार आहे आज. Fry? हा आणि गड्यांना सगळ्या जेवायला सांगितलंय मी. तुझा भाऊ बी यायचा आहे का. माझा भाऊ येणार होता, नाही येणार. हा पण म्हणलं घालावं चांगलं चुंगलं करून. होय म्हणून म्हणलं कोणाला गड्यांना बिन तुम्हाला बी. मला नीट खाया घालायला आणि गाड्यांना खाया घालते. काय म्हणाला. नाही काय ही तू गावात नाही तुझा. होय का काय बोलतो मला लक्ष नव्हतं माझं. नाही नाही ही तू गावात ना. हा, या लवकर या. आमच्या कोंबड्या दिसल्या का. आता हेच आम्हाला तिथे उरकाना तर ती कवा या बघायचं आम्ही नेसलेली. पाऊस पाणी नाही भेटत. कुठं गेल्यात कोंबड्या माझ्या. आता कुठं हुडकू कोंबड्या. रगावणी इकडे काय करताय तुम्ही. काय रसवाने माझ्या कोंबड्या बघते मी. कोंबड्या वय. हा अहो कोंबडी पार शिजून पार हे झाली असेल की खाल्ली असेल पार. कुणी खाल्ली. कोणी म्हणजे ते मला माहितीच नाही काय. नाही सांगू कोण नको मग ह्यांना. अहो तुमचा रंग आहे का नाही रंगा नवरा तुमचा. हो 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 हो. त्यांनी नेली कुठं नेली. पाटलीनीला दिली. आता दोघांनी खाल्ली असेल. सोन्या खरं बोलतोय का. अयो तुमची शपथ राव. मी कधी खोटं बोलले हो तुम्हाला. राव देवाचा माणूस आहे मी नाही कधी खोटं बोलत. बरं झालं सोन्या तुम्हाला सांगितलं. अरे मगापासून मी कोंबड्या हुडकती मैत्री म्हणती काहीतरी हाय. आता बघती मी. चल मी हा जावा जावा. आता रंग्याला बघती आणि पाटलिनीचा तुरा चांगला वर करते. ह्याच्यात तर काय कोंबडी दिसना. कापून खाल्ली का काय ह्यांनी कोंबडी. आता बघते पाटलिनी. बाया ही का आली एवढी. ओ पाटलीन बाई थांबा थांबा थांबा. काय तुम्ही बाहेर या. काय म्हणते. पाटलीन बाई काय म्हणते. झाली का भाजी. खाल्ली का कोंबडी. हा अगं कशाची कोंबडी. कोंबडी गेली खुराड्यात ना अगं पळून. खुराड्यात पळून गेले. हो तर पण माझ्या नवऱ्याने आणून दिली ना कोंबडी तुम्हाला. ए रंग्याला मी पैसे देत नसलं काय बी बोलू नको. मी 300 रुपयाचा तांदूळ घालते मी कोंबडीला. मला काय माहिती. मी रंग्याला पैसे दिले तर दिला असेल पैसे इथं मला साडीला पैसे देत नाही. हा. आणि बरं 300 रुपये तुमच्याकडनं घेऊन कोंबडी दिली तुम्हाला त्यांनी. कोंबडी आणावी पैसे दिल तर जरा तुझ्या डोक्यात बसतंय का आपल्या रंगासारख्या रंगच दाखवती रंगी. माझं नावच रंगी आहे. होय
का मग मी रंग नाही दाखवणार तर काय करणार? होय का रंगापाशी रंग दाखवायचा मला नाही असला रंग दाखवायचा काय पाटलीन बाई मला तर काय कळा नाही बरं का भांग काय 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 म्हणायचं ह्या बाबाने बिया ठेवली का काय तिथं मला काय कळा मला काय माहित काय केलं तुझ्या रंगाने पाया पडतो काय मला बी लावतो पाया पडायला. पाटील इथं घरचा विषय ऐक रंगे तुला समज नाकी नो आलंय ती बायबीचा काय विषय नाही माझा पाटील ती कोंबडी कुठे या गेली कुठे पळून मला माझी कोंबडी पाहिजे मला माझी कोंबडी पाहिजे घरी गेला मार 4 चौघात कशाला मारती आधीच नशीब आज देव वाचलो तडाख्यात नाही बायकोच्या पाया पडायला लागलं पण मी तर पाटलीनं कोंबडी नेऊन दिली ती धड घरी पण खायला भेटली नाही धड पाटलीनीकडे पण नाही रंगराव ना घर का ना घाट का जाऊ द्या अंधार पडत 6:30 वाजल्या पा रंगू आपली चटणी भाकरीच कर खाव गोड गुलाबानी न काळजी करू घरी खाल्ली असते ती पण नाही दर पाटल्यानीकडे नाही जाऊ द्या उरक उरक हाय मी बसतो इथं काय म्हणलं चटणी भाकरीच कड गोडी गुलाबानी खाऊ आपण दोघं माझी कोंबडी गेली आणि तुम्हाला चटणी भाकरी सुचते वे कोंबडी तर गेली जाऊ दे की मला काय माहिती कुठे गेली ती. आधी माझी कोंबडी आणा आता त्या कोंबडी मागे पळत बसू का मी आता 6:30-7 वाजल्या अंधार पडला इथं जेवायचं बघायचं का कोंबडीचं बघायचं आधी माझी मला माहित नाही कोंबडी घेऊन या माझी अगं पण इथं मी 300 रुपये किलोचा मी तांदूळ घालत होती माझ्या कोंबड्यांना माझी कोंबडी कोणी नेली काय माहिती नेली असं बोके बिके नाही जाऊ दे गेली ना इथं एवढा मोठा बोका तुम्हीच या आणि तुम्ही असताना बरं दुसऱ्याने कोंबडी नेली सारखं लागा नाव सारखं टोचनच करत राहा नुसती खायला घातलं तर काय होणार आहे नवऱ्याला बरं सांग आज तुम्हाला काहीच नाही खायला काहीच नाही घरात काय बनवणारच नाही मी आज आधी माझी कोंबडी आणा आणि मग बघू आता आपली चुकी म्हणलं काय करत आता तू काहीतरी कर गाड्या मला दमच नाही का ना आता 7 वाजता आलेला का अहो आधी कोंबडी आणा माझी कोंबडी काय करते नेली असं बोके जेवणाचं काय चाललंय तुमचं झालंय का अरे झालंय का नाही इथं भूक लागली तू कसा आला आणखी त्या आगीत तेल होतायला राग तेल नाही वाटाय आलू तुझा मला कळलं तुम्हाला खाल्ला सकाळी म्हणून मी आलो घेऊन बरं माझ्या मारावच बसलेला असतो रे तू मी पार्सल आणलंय तुला कळतं बिळतं का थांब जरा तुला तू जा घरी थांबा की जरा तुझं तर लगेच दुसरं थांबा आलं. जरा. अरे राग्या जरा कळ का तुला बी जेवाय देणार आहे बरं रघु हे बघ ही कोंबडी नीट धर नाही तर मी पाय हे बघ ही कोंबडी ना एक काम करायचं फक्त मस्तपैकी कापायची मस्तपैकी बनव आता हा हा आप्पा हा ही तर माझीच कोंबडी दिसती माझ्यावालीच तुम्ही मला दिलेली माग कोंबडी सांभाळायला अगं काय सगळ्या सारख्या असतात की पण ही काय ती कोंबडी होय तवा का बाप्पा ही तुम्हीच दिलेली कोंबडी आहे बघा की तुरा बघा अरे पण तुला तर सगळ्याला असतो की तुझा अरे कुठे जा तुम्ही का बसा तुम्ही का बसा म्हणजे काय? विश्वास ठेवला आप्पा मी अगं पण तू तुम्ही का बसा म्हणजे काय तुम्ही का बसा अगं घरात विश्वास टाकायचा हात बाहेर त्यांनी असं करणार ना अरे राग्या थांबकी काय म्हणजे मी चोरून तू येऊन तू जातो आप्पा, मग काय तुम्हीच माझी चोरले कोंबडी का चोरून चिन? दिली. अरे नाही किती ना विश्वास ठेवला नाही तू तुमच्यावर? लगेच अरे नाही का माझा अगं तू काय बघती 2 दे ठेवून ह्याला अरे तुम्ही का बसा जरा हाणायचं कुठं तू करतोय तू अजून तुझा विश्वासच नाही का माझ्यावर आता एवढे त्यांनी फिरवून आणली कोंबडी अरे ऐक की हा. अरे मी छकुलीकडून आणली कोंबडी मला काय सांगतो छकोलीकडून आणले कोणा तू हाण अरे गेला. गे, ऐक की. तू अरे थांबकीला का रे माझा विश्वास आहे का नाही नक्की आप्पा लय विश्वास होता पण आता सगळा संपला अगं ऐक की अगं उठव, मी तू त्या उठव. छकुलीकडून आणली कोंबडी तर तू बसून देऊ नको उठव तू हे तुझा थांबा 1 मिनिट मी छकुलीला बोलून आणू का जावा घेऊन या तिला कशाला खरं खोटं करत बसली? नाही, नाही. जितली लीड म्हणलं, अगं, हे बघ. थांबा माझी कोंबडी मरण नाही नाही पळत आलो थांब तू तोपर्यंत ती तू कोंबडी सोड अजिबात नको. येऊ नको. थांब तू 2 मिनिटं आपल्या आलो घरात- पळत आलो तू सांगत होतो का नाही घरातल्या नवऱ्याचा विश्वास ठेवत जा झालाय का सर समाधान झालं का मनात तुझ्या अहो खरंच आप्पांवर लय विश्वास अजून तसंच का परत आपणवर विश्वास होता विश्वासघात केला माझा ते बघ चिकुडीच्या मला चांगली गेलं पाहिजे आणि अंडी चिकुडीचा उद्योग वाढायचा तू निवांत स्वयंपाक कर मी हाय तिथे जाऊन नवायचं पडतो तू निवांत कर माझी काही काय नाही आणि ती डोक्याला हात लावू नको तिने सांगची जरा आप्पा या किती विश्वास ठेवला बाई मी त्यांच्यावर आणि कुशाल माझी कोंबडी चोरून नेली काय बाई माणसं हे तसं येतं हे रात्री कळतं का तुला इकडे चढ तू रंगा हे बघ चकुली आणली
चकुल्या हिच्या डोळ्याला काय झालंय? अगं काढकी हिला संध्याकाळचं दिसत नाही म्हणून मी गोगल लावती या काय हिथं बोलाव बरं चकुली मला सांग तुझ्याकडे माझं 300 रुपये होतं म्हणून तू कोंबडी दिली का नाही बघ छकुले तू चोरलीस काय ग माझी कोंबडी? मी नाही चोरली, ती आमच्या सोन्याने आणून दिली घरी कोंबडी. म्हणजे काय सोन्याने चोरली का कोंबडी? काय नका. तुम्हाला तर वळणच नाही आई लावली आई बापाने तुला बापाने. वळण तुमच्या त्या नवऱ्याला लावलंय का वळण? आम्हाला वळण म्हणती लावलंय का? रगे आता तुझ्या नवऱ्यापाशी आली आणि त्याला वळण लावायला काय चांगलं आहे की खातोची माप सारखा आणि त्याला काय वळण लाव? तुम्ही माझ्या कोंबड्या चोरताना माझ्या नवऱ्याकडे येताना लय फरक आहे ग. आम्ही नाही कोंबडी चोरली, तर तुझ्या नवऱ्याने ना पाटली कापूरला कोंबडी नेऊन दिली ती. आणि मग ती सोन्याने घेऊन आलोय आमच्या घरी. अरे ह्यो घरातला चोर निघला की म्हणजे माझ्याच घरात आप्पा पाणी मुरतंय. आय 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 लका 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 अवघड आहे या एक काम कर आहे राहू दे आज त्याला जेव्हा बी देऊ नको हेला कापण्यापेक्षा एक काम कर तुझी उद्या काप पण त्याला आज काय सोडू नको गाड्या छकुली आता त्याला सुचल. बरोबर त्याचा मुर्दा बसावती त्याला ना चांगला छकुली चांगला म्हणजे मातीत पटकाला त्याला गेलं ऐक की कोंबडी उद्या काप बरं का मी उद्या जेव्हा येणार कापती घ्या आता कोंबडी आणि त्याला बी कापती. घरातलं सगळं नेटून त्या पाटलिनीच्या घशात वरती तरीच म्हणलं ती एवढी जाडजोड कशी झाली जरा मला बघा तिकडं वळून मोठून गेली पार तिच्याकडे आपलाच आहे कुठनं बुद्ध सुचली आता पाठवलेला कोंबडी म्हणून दिली मला घरात येऊ दे की आजचे दिवस